तर समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं TV9 मराठीच्या मुलाखतीत। मातोश्रीची बदनामी करणं बंद करा, फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील, मी त्यांना जेवायला देखील बोलवेन असे उद्धव ठाकरेंनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं। फडणवीसांचा एक काल इंटरव्ह्यू झाला, मी तुम्हाला एक तुम्ही जेंटलमॅन म्हणून विचारतो। ते बोलले की जर निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मला चहा प्यायला बोलवलं तर मी जाईल किंवा ते माझ्या घरी येतील। तर त्यांना जेव्हा तुमच्याविषयी विचारलं तर ते बोलले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017ला बंद केलेत। असं अजिबात नाही झालेलं। हा, एवढा माणूस की विसरणारा मी माणूस नाहीये। पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात, मातोश्रीवरती वाटतील ते आरोप तुम्ही करताय, ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील। कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी, जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही। म्हणजे तुम्ही त्यांना चहाला बोलवणार? मुंबई तुम्ही विकू नका, अदानीच्या घशात घालू नका आणि मुंबईचं मुंबई पण कायम ठेवा, मराठी अस्मिता जपा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील। म्हणजे तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही? जेवायला बोलवीन। ज्या मातोश्रीत येऊन मला अमित शहा आणि बाळासाहेबांच्या खोलीत जो शब्द दिला होता, जो नंतर मोडला, त्या मातोश्रीच्या दरवाजाबद्दल तुम्ही बोलताय। हे फक्त बाहेर उभे होते त्या खोलीच्या वरती बसले होते ते। हा, म्हणजे त्यांना सगळं माहित आहे? त्यांना सगळं माहिती आहे। तर त्या मातोश्री तेव्हा तुम्ही आतच होतात ना दरवाजाच्या, आणि बंद दाराआड, म्हणजे दरवाजा उघडा सोडाच, त्यांना घरात घेऊन मी दार बंद केलं होतं। आता घराबाहेर जाऊन दार बंद झालं, हा फरक आहे। कारण त्यावेळेला त्यांना घरात घेऊन दार बंद करून जो शब्द त्यांनी मला दिला होता तो दाराबाहेर जाऊन मोडला। आता बाहेर गेल्यानंतर मग मी तो शब्द मोडल्यामुळे दार लावलं।